पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन। राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी आपली भूमिका मांडली आहे, तर अजित पवार ठरवतील माझ्याविषयी काय करायचं ते, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। काल रात्री अजित पवार यांच्यासमोरच मुंडे यांनी ही भूमिका मांडताना होत असलेल्या आरोपांसंदर्भात सर्व आमदारांसमोर ही भूमिका मांडली आहे आणि धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक काही जण राग ठेवत असल्याचा आरोप करत या बैठकीमध्ये खुलासा केला। उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आता काही निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर अजित पवारांनी आदेश दिले तर मी राजीनामा देईन, असं राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, धनंजय मुंडेंनी ही भूमिका मांडली आहे आणि अजित पवारांनी आदेश दिला, पक्षाने आदेश दिला तर मी राजीनामा देईन असं म्हटले, नेमकं काय झालंय बैठकीत? अनुपमा, आपण जर बघितलं तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1.5 महिन्याचा कालावधी जो आहे तो उलटलेला आहे। मात्र तेव्हापासूनच आपण जर बघितलं तर विरोधक असतील, अंजली दमानिया असेल किंवा मग सत्ताधारी पक्षातील जे नेते आहेत ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहेत आणि ही मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागलेली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला पाहिजे याचे पुरावे सुद्धा आता अजित पवार यांच्याकडे आता अंजली दमानिया यांनी दिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती दबाव जो आहे तो वाढलेला आहे। आणि काल पक्षाची एक महत्त्वाची बैठक देवगिरी बंगल्यावरती मंगळवारी रात्री पार पडली। या बैठकीला पक्षाचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते, त्यामध्ये धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते आणि अजित पवार आणि त्याचसोबत इतर आमदारांना संबोधित करताना आपली भूमिका मांडत असताना त्यांनी बीड प्रकरणी आपली भूमिका आणि राजीनाम्यासंदर्भात आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। पक्ष आणि अजितदादा यांनी जर आदेश दिला तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचसोबत जे सातत्याने आरोप त्यांच्यावरती आतापर्यंत झालेले आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलं। काही जण वैयक्तिक राग ठेवून माझ्यावरती आरोप करत आहेत असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे जर मला पक्षाने आदेश दिला आणि अजितदादा यांनी जर मला आदेश दिला तर मी नक्कीच माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि काल पक्षाच्या बैठकीमध्ये अशी भूमिका मांडल्यानंतर ते दिल्लीमध्ये रवाना झालेले आहेत, त्यामुळे आता दिल्लीतल्या खलबतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दिल्लीतून परतल्यानंतर नक्की त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही निर्णय घेतला जाऊ शकतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासून अजित पवार हे वारंवार म्हणतात की जर त्यांच्या विरोधात किंवा मग एखादा पुरावा जर सापडला तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, मात्र जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या कोर्टामध्ये आता हा चेंडू सरकावलेला आहे। धनंजय मुंडेंनी सुद्धा तेच म्हटलंय की अजित पवार जो निर्णय घेतील तो, आणि त्यामुळे राजीनामा देण्यास सांगितलं तर मी तसं राजीनामा देईल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। त्यामुळे आता अजित पवार यांच्या निर्णयाकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।